मध्ये फूट पडण्याची शक्यता आहे, कारण बच्चू कडू अमरावतीत उमेदवार देण्याबद्दल अद्यापही ठाम आहेत। यासाठी ते थेट महायुतीतून बाहेर पडण्याची तयारी करतायत असंही कळतं। अमरावतीवरून महायुतीत कडूपणा, उमेदवार देण्यावर कडूंचा भाजपवर प्रहार, आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार, लोकसभा रणधुमाळीत जुना वाद उफाळला। आमचा मान अपमान जर समजून घेतला नाही तर वेळ आली तर मग पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जिथे चांगले उमेदवार आहे तिथे त्यांना पाठिंबा देणे। प्रहार संघटनेचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री राहिलेल्या बच्चू कडूंनी आता थेट आपल्याच मित्रांविरोधात दंड थोपटलाय। स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती लोकसभेची जागा भाजपचीच असल्याचं जाहीर केलं। एवढंच नाही तर इथला उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवेल असंही ठणकावून सांगितलं। पण शिंदेंच्या शिवसेनेचे मित्र असलेल्या बच्चू कडूंनी मात्र अमरावतीत उमेदवार मिळाला होणार अमरावतीची जागा लढवण्याचा चंगच बांधल्याचं दिसतंय। आता तर बच्चू कडूंनी भाजप आणि राणा टॉर्चर करत असल्याचा आरोप करत महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय। हा विचार सार्वत्रिक जर घेतला गेला नाही, आमचा मान अपमान जर समजून घेतला नाही तर वेळ आली तर मग पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जिथे चांगले उमेदवार आहे तिथे त्यांना पाठिंबा देणे। बसायला चर्चा करायला काही हरकत नाही, पण अपमान कोणी सहन करून घेणार नाही। भाऊ, भारतीय जनता पक्षाने जर वेळेवर उमेदवार बदलला तर त्या कार्यकर्त्यांची नाराजी रानावर आहे। या संदर्भात बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार आहे, ज्यात ते अमरावतीची जागा लढवण्याबाबत आपली भूमिका मुख्यमंत्र्यांना सांगण्याची शक्यता आहे। प्रसंगी महायुतीतून बाहेर पडण्याची ही भूमिका बच्चू कडू जाहीर करू शकतात। पण शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बच्चू कडूंची नाराजी दूर करतीलच असा विश्वास वाटतोय। नाही, त्यांच्या इंटरनल अमरावतीच्या ज्या घटना आहेत त्या आपल्या सगळ्यांना श्रुत आहे की त्यांचं आणि खासदारांचं मागच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे ते थोडे नाराज आहेत। पण मला खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांची नाराजी दूर करतील। बच्चू भाऊ हे आमचे चांगले मित्र आहेत, एक संघर्षमय नेता आहे, त्यामुळे ते या गोष्टीला निश्चितपणाने समजून घेतील आणि आमच्या महायुतीतच ते राहतील अशी खात्री मला आहे। अमरावतीत राणा आणि बच्चू कडूंमधील संघर्ष सर्वश्रुत आहे। महायुतीत आल्यानंतरही बच्चू कडू आणि राणांमध्ये शाब्दिक वार सुरूच होते। हा वाद इतका वाढला होता की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली। आता काही दिवसांपूर्वीच भाजपनं नवनीत राणांनाच उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू केल्यानं बच्चू कडूंनी पुन्हा बंडाचं हत्यार उपसलंय। आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस बच्चू कडूंची समजूत काढण्यात यशस्वी होतात का आणि महायुतीत अमरावतीचा तिढा निर्माण होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।